थ्री चेअर्सच्या खरेदी टू खादाडीच्या नवीन विशेष एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे पुण्यातल्या मीता तळपदे ताईकडे. मीता ताईचं निर्मित डिझायनर्स नावाने क्युरेटेड कपड्यांचं बुटीक आहे. याच्यात ती क्युरेटेड कपडे, मिक्स अँड मॅच आणि कॉटनचे असे वेगवेगळे कलेक्शन्स ठेवते. बरं, मला एक कळलं की ती पाठारे प्रभू आहे. पाठारे प्रभूंची खाद्यसंस्कृती इतकी सुंदर आहे. तो आज आपण तिच्याकडे तिचं कलेक्शनही पाहूया आणि खास ती जे काही पाठारे प्रभू पदार्थ करणार आहे तेही बघूया. सो चला. मीता ताई, थँक्यू सो मच तुझ्या घरी बोलवल्याबद्दल. आणि इतकं छान तुझं कलेक्शन आहे जे आम्हाला एक्झिबिशन्समधनं आणि इन्स्टा पेजवरनं दिसतं आहे ते आता प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे. नक्की. सो मग तुझी खासियत काय आहे? म्हणजे क्युरेटेड ड्रेस मटेरियल्स म्हणजे काय असतं? माझ्याकडे जास्त क्युरेशनमध्येच असतं. म्हणजे मी क्युरेटेड करते. मेन माझं स्टार्ट होतो तो दुपट्ट्यापासून येतो किंवा कुर्त्यापासून. ओके. तिन्ही वेगळे असतात. ओके. आणि मेन म्हणजे मी एक क्वालिफाईड टेक्स्टाईल डिझायनर आहे. अच्छा. 90s मध्ये मी केलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधनं माझं टेक्स्टाईल डिझायनिंग. सो त्याचा जो माझा जो मेन फॉन्ड आहे तो मेन तिकडनंच मी उचलला. ओके. सो माझी सुरुवात झाली ती त्याच्यामधनं झाली. त्याच्यामुळे मी क्युरेशन म्हणजे काय, दे आर ऑल हँड पिक्ड असतात ते सगळे. म्हणजे दुपट्टा, कुर्ता, बॉटम्स किंवा मग कुर्ता बॉटम्स ट्रेंडिंग प्रमाणे मोनोक्रोम किंवा लिननमध्ये बघा किंवा चंदेरीमध्ये बघा, महेश्वरीमध्ये बघा, असं विविध प्रकारचे करते. आता जो मी क्युरेटेड पार्ट्स केलेले त्यातले थोडेसे मी काही इथे ठेवलेले आहेत तुला दाखवायला. हे क्युरेशन म्हणजे काय, हे मी स्वतः तयार केलेले काही गोष्टी सूट्स आहेत. मी बाहेर अवेलेबल मार्केट्समध्ये असतात ते मी अवेलेबलचे मी नाही करत. आले तरी मी त्यांना डिवाइड करून मी त्यांना वेगळं काहीतरी बनवते. ओके. कारण माझा सगळा कस्टमर बेस आहे तो सगळं वर्किंग लेडीज आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या जणींना असं काहीतरी वेगळं लागतं. सिंगल सूट सिंगल लेडी, दॅट्स माय मेन एम. माझा आजही एकही सूट रिपीट झालेला नाहीये. ज्यांना माहिती आहे त्या मला बरोबर त्या तुम्हाला सांगतील, एकही सूट नाही. नॉट इव्हन एम्ब्रॉयडरी, नॉट इव्हन डिझाईन्स वगैरे. म्हणजे कधी कधी एम्ब्रॉयडरीज पण वेगवेगळ्या मी करते. त्या कस्टमरनी कस्टमायझिंग दिलं तर त्या रिपीट होतात, नाही तर होत नाही. त्या मी वेगवेगळ्या वेगवेगळ्या सीझनमध्ये जसा ट्रेंड चालू आहे, जसं काय गोष्टी आवडतात मी त्याच्याकडे लक्ष देते. आणि माझा जो कस्टमर बेस आहे तो तुला जसं सांगितलं त्या वर्किंग लेडीज असल्यामुळे त्यांना काय आवडतं, त्यांना काय सुटेबल लागेल. जास्ती करून त्या सगळ्या जणींना ना हल्ली लाइनिंग सूट्स डेली जे वर्किंग प्लेसला त्यांना नाही लागत. त्यामुळे बरेचसे इथे तुला दिसतील की त्यांना लाइनिंग लागणार नाहीये. येस, पण जेव्हा सिल्क येतं, जेव्हा लिनिन येतं, जेव्हा चंदेरी येतं तेव्हा नाही. त्यांना बिकॉज दे आर ऑल म्हणजे फेस्टिव्ह सूट्स आहेत तर त्यांना लागेल. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये मी खूप त्यांचा भर इथे नाही ठेवलेला आहे कारण की ते सगळे ऑल तयारीमध्ये आहे. माझ्या इन्स्टाला तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला नक्की पुढे दिसतीलच की ते येणारच आहेत डेफिनेटली. पण आता मी तुला जे दाखवते ते मी तुला सगळे माझे क्युरेटेड काही दाखवते. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. ओके. हा कम्प्लिटली क्युरेटेड आहे, तुला दिसू शकेल. याचं म्हणजे काय, माझ्याकडे हे कापड होतं ब्लॉक प्रिंटेड कॉटन. देन आय टुक अ बॉटम, कॉटनचं आहे, पूर्ण कॉटन आहे. तुम्हाला लाइनिंग लागणार नाही. हल्ली टेलर्स मात्र काही लावतात. लावायचं काय असतं की तुम्हाला अंडर आर्म्स खराब नाही होत तुमचे आणि चितडत नाहीत. त्याच्यामुळे तो फॅब्रिकचं लाईफ खूप चांगलं राहतं. मग मी विचार केला की दुपट्टा मला मी असा हा चंदेरीचा घेतलाय, तुम्हाला दिसेल. आणि त्याला असं स्कॅल्पिंग एम्ब्रॉयडरी केलेली आहे. कॉम्बिनेशन ऑफ कुर्ताचं मी कॉम्बिनेशन सगळं घेऊन मी केलेलं आहे. ओके. म्हणजे याचं कॉम्बिनेशन मी म्हणजे तो तसा आउटस्टँडिंग दिसेल मग तो सूट प्रॉपरली असा. आणि तुम्ही क्वाईट वेअर करू शकते तुमच्या ऑफिसमध्ये, कुठे तुम्हाला तुमच्या मैत्रिणींबरोबर जायचं असेल तिकडे किंवा छोटे मोठे आउटिंग्स ना हे खूप सुंदर दिसतात. माझं एक लक्ष या कुर्त्याकडे. हो, या सूटकडे तुझं गेलेलं आहे. काय सुंदर आहे हा. हा असा पूर्ण हा रंग आणि याच्यावरची जी फुलं आहेत
ती कसली सुंदर दिसतात. ती तयार झाली ह्याच्यामधनच. हा तुम्हाला मी दुपट्टा उघडून टाकला आणि हा मी असा घेतला की तुम्हाला कळेल एक्झॅक्टली हा सूट कसा दिसतोय. खरंच एलिगंट आणि छान दिसतोय. म्हणजे डेली यूजला, ऑफिस यूजला हा कसला खूप सुंदर आहे हा सूट. एलिगंट सूट आहे तो अगदी. म्हणजे असं प्रेमात पडेल इतका सुंदर सूट आहे. आणि तू कापड बघ. पण एक आहे, वन मोर टिप मी सांगते की हे सगळेजण सांगतातच की पहिलं तुम्ही ड्राय क्लिनिंग करा, मग तुम्ही घरी धुवा, ते देखील थंड पाण्यामध्ये धुवा. आणि अजून एक टिप देते म्हणजे की मी बिईंग अ टेक्स्टाईल डिझायनर आय नो की कपड्यांना नेहमी हायर लेवल डिटर्जंट्समध्ये तुम्ही वॉश करू नका. कधी कधी आपलं माहिती आहे का हँडवॉश असतात जसे ते नाजूक असतात आपल्या हाताना, कधी कधी त्यांचं एक ड्रॉप टाका तुमच्या थंड पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बुडवून ते धुवा. तर ते खूप तुम्हाला फायदेशीर पडेल ड्रेसेसना. लेट्स गो नदर वन. हँडलूम सूट आहे. पूर्ण मी मोनोक्रोम केलेला आहे कारण हल्ली खूप त्याचं खूप फॅशन आहे त्याची. कुर्ता आणि बॉटम असा आहे आणि हा चंदेरीचा दुपट्टा आहे कलमकारीचा. यू कॅन सी. अच्छा. आणि हा पूर्ण 5 मीटर आहे. म्हणजे तुम्ही कुर्ता आणि बॉटम एकच असणार आणि त्याच्यावरती अपोजिट वे मध्ये हा दुपट्टा येतो. ओके. हे बजेट फ्रेंडली सूट्स आहेत. दे आर नॉट इन अ व्हेरी हायर रेंज. हे 2100-2250 पर्यंत तुम्हाला माझ्याकडे मिळतील. कारण क्युरेटेड असतात ते जरा थोडेसे 2.5 and 2.6च्या अबाव असतात बिकॉज दे आर ऑल हँडपिक अँड दे आर ऑल त्यांना सगळ्यांना ऑल हँडलूम बेस आहे त्यांचा. जेव्हा मी हँडलूम बोलते म्हणजे ते हँडलूमच असायला पाहिजे. म्हणजे हँडलूमच्या नावाखाली मी असं नाही विकत. माय 12 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. मला आता 12 वर्ष होती यावर्षी. येस. नंतर हा आहे लिननचा सूट. खूपच सुंदर आहे. म्हणजे याचं कॉम्बिनेशन हे तू बघू शकते. हे ऑल ओव्हर आहे कुर्त्यावरती पूर्ण वर्क केलेलं आहे. आणि ह्याला हे सेम दिसतं म्हणजे हा मोनोक्रोम सूट आहे. ह्याला मोनोक्रोम सूट्स म्हणतात. मोनोक्रोम का? कारण की दे आर इन सिंगल वन कलर. ह्याला मी अपोजिट दुपट्टा नाही दिलेला आहे. प्लेन दुपट्टा आहे. येस. आणि अजून एक ॲडअप करते की माझ्याकडे बिलो पण असतात म्हणजे 1850, 1650, 1250चे ते साधे सिम्पल बेसिक सूट्स आहेत. आम्ही त्यांना बेसिक सूट्स बोलतो. जे तुम्ही घरी घालू शकता, जे तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये धुवू शकतात. आणि 1650, 1750 या रेंज मध्ये सुद्धा आहेत. तेही काही माझ्याकडे आता फर्दर येतीलच फॉर गिफ्टिंग साठी वगैरे, म्हणजे रक्षाबंधन मध्ये किंवा दिवाळीला, भाऊबीजेला असे मी ठेवते. मला दाखवलं होतास. हे कुर्तेज आहेत. हे साधारण 1300ला आहेत. 1300-1300ला. हे मी असं करून घेतलेले आहेत. हे तुम्ही भाऊबीजेला किंवा आता रक्षाबंधनला माझ्याकडे काही जण म्हणतात ना की ताई तुझ्याकडे काही 1500 पर्यंत आहे का? तर मी म्हंटल हे चांगलं आहे द्यायला तुम्हाला. आणि खरंच छान आहे. म्हणजे कॉम्बिनेशन किती सुरेख आहे. म्हणजे घातल्यावर ते फार गोड दिसेल. खूप छान वाटतं. येस येस. सो मलाही असं झालंय की मी माझ्या बहिणींना काहीतरी घ्यावं. इतकं सुंदर कलेक्शन आहे. आणि याच्यात अजून 2 कलर आहेत ना? हो, हे अजून 2 कलर. हा एक कलर आहे. हा पण सुंदर कलर आहे. इथे बारीक अशी जी नक्षी आहे ती त्याला एक छान टच देते. एक सुंदर टच दिसतोय तो. आणि तो हँडलूम बेस कापड आहे आणि त्याच्यावर मी हे पॅचवर्कचं काम केलेलं आहे. हा थोडासा लाइटर शेड आहे पण तोही छान दिसेल कारण की अर्धी कलर्स म्हणतो ना, अर्धी कॉम्बिनेशन. हा मी अर्धी कॉम्बिनेशन ठेवलेला आहे. ओके ओके ओके. तू घातलेला जामदानी आहे ना, तसा आहे का? हो. ह्याला म्हणतात मस्लिन कॉटन जामदानी. हा मला फक्त कुर्ता आणि दुपट्टा असतो. त्याच्यामध्ये मी जस्ट इकडे 2 कलर्स ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवायला. हे 2 कलर्स आहेत. हे साधारण क्वाईट बजेट फ्रेंडली आहेत सूट. 1150ला मिळतात. द्यायला पण चांगले आहेत. तुम्ही बघू शकता मी घातलेला आहेच तो कसा दिसतो. येस, यू हॅव टू पुट लाइनिंग. ह्याला लाइनिंग तुम्हाला लावावं लागेल कारण की तरच तो असा छान त्याचा गेटअप येतो या सूटला. हे दोन्ही हे दोन्ही कलर्स आहेत. हे असे दिसतात. मी दिसायला हे असे आहेत. ओके. युजली हे कॉम्बिनेशन फार कमी होतात पण मला आवडतात हे कलर्स. हो, मलाही आवडतात. आणि याचं म्हणजे कॉम्बिनेशन
ही फुलं इतकी सुंदर आहे त्याची. हे काहीतरी मी रेट्रो टाईप एम्ब्रॉयडरी हो. केलेली आहे आणि हे पण छान आहे. टिपिकल नाहीये. त्याला चंदेरीचा दुपट्टा दिलेला आहे. अगेन हा क्युरेटेड मधला आहे. अच्छा. ह्याचं एकमेकांशी काही नातं नव्हतं. ते हो. नातं मी जुळवलेलं आहे या सूटद्वारे. ओके. म्हणून नातं जुळलं आणि तो खूप छान दिसतोय आता हो. सूट एकदम. त्याच्यानंतर एक जसं तू पॅचवर्कचा पाहिलास हो. मगाशी आता गिफ्टिंगचे, त्या पॅचवर्क मधलाच एक सूट आहे तो हा आहे. अच्छा. त्याला मी असं कोटाचा दुपट्टा दिलाय. ओके. पॅचवर्कचा हा असा मी एम्ब्रॉयडरी आहे. अच्छा, ओके. म्हणजे हा दाबूचा हा कपडा आहे त्याच्यावरती मी करून घेतलेत. माझ्याकडे कारिगर्स आहेत त्याच्यामुळे माझ्याकडनं बऱ्याच जणी कस्टमायझिंग करून घेतात. काय सुंदर आहे हा कलर. हा चंदेरी सिल्कचा दुपट्टा आहे. हे दोन पण चंदेरी सिल्कचे आहेत दुपट्टे. हे तुम्ही कुठल्याही तुमच्या प्लेन आउटफिट्स वरती तुम्ही पेअरअप करू शकता. आणि हा आहे कांता सिल्कचा दुपट्टा. ओके. यू कॅन सी दिस इज द सिल्क मार्क इंडिया. कारण मी जेव्हा सांगते की वेन आय डू, मी प्रॉपर एक हँडलूम बेसमध्ये, तर मला हँडलूममध्येच काम करावं लागतं. जसं साड्यांचं असतं तसंच आहे. तर हे प्रॉपर वेस्ट बेंगॉलवरनं आलेली आहेत दुपट्टे. त्याच्यामुळे माझ्याकडे तुम्ही नेक्स्ट टाइम बघतील तर हे नसतील. समाध दुपट्टा दिसेल, समाध कलेक्शन दिसेल. हे सगळे मग हा तुम्ही छानपैकी तुमच्या कुठल्याही मरून, ऑरेंजेस, रेडिश, व्हाईट, ब्लॅक, सो मेनी कलर्स, कुठल्याही या कलर्सवरती तुम्ही पेअरअप करू शकता. येस. खरंच इतकं छान कलेक्शन आहे ताईकडे. ताई खूपच मजा आली. आणि आतमध्ये कपाटात तर अलिबाबाची गुहा आहे. म्हणजे मला असं झालं की आज मी काहीतरी घेऊन जाणार आहे इकडनं, पण आपण पोटोबासाठी पण आलो आहे. सो आज पाठारे प्रभू स्पेशल काय आहे आपलं? जसं तू सुरुवात केलीस माझी इंट्रोडक्शन, ते मला खूपच आवडलं. आय एम व्हेरी प्राऊड की मी पाठारे प्रभू आहे आणि मूळची मी मुंबईची आहे. अच्छा. माझा जन्म, मी वाढली आहे आणि मग लग्न करून आय कम. सो आमचं म्हणजे आम्ही खवई आहे पाठारी प्रभू. तर आज मी दाखवणार आहे ज्या आमच्याकडे लग्नामध्ये युज्युअली किंवा चांगल्या ओकेजन्समध्ये करणारी एक डिश आहे, ती म्हणजे अननसाचं सांबारे. अच्छा. बरं. अननसाचं सांबारे करतो आम्ही. ओके. युज्युअली आमच्याकडे ना लग्नाच्या पंक्त्यांमध्ये असायचं अननसाचं सांबारे. आणि त्याच्याबरोबर मग अजून एक डिश करणार आहे, ते म्हणजे एक फास्ट गोईंग डिश आहे, जे आम्हाला पटकन घरी असं आलं, कोणीतरी पाहुणे आले किंवा मग आम्हाला कुठे प्रवासामधनं आलोय, काहीतरी छानपैकी गरम गरम वरण भाता बरोबर हवंय, तो बटाट्याचा मेथकूट होता. ओके. तर मग हे दोन रेसिपीज तुम्हाला मी शेअर करते, दाखवते. नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही करून पण बघा. सो हे कसं करायचं हे आपण बघूया. पण तुम्हाला जर ताईकडनं कलेक्शन खरेदी करायचं असेल तर तिचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते डिटेल्स बघून तुम्ही ताईला नक्की कॉन्टॅक्ट करा. आता पोटोबा रेसिपीकडे वळूया. सो अननसाचं सांबारासाठी काय साहित्य आहे? हे बघ, एकतर अननस मी हे शिजवून ठेवले आहेत कुकरमध्ये. माझ्या सासूबाईंची पद्धत आहे ही. थोडंसं हळद, अगदी थोडंसं लाल तिखट आणि थोडासा आमचा हा पाठारी प्रभूंचा परबी मसाला थोडं आम्ही घालतो, कारण माझ्या सासूबाई घालायच्या. सो तीच परंपरा मी, आमचा पाठारी प्रभूंचा परबी मसाला, परबी सांबार. अच्छा. हा असा मसाला असतो आणि एकदम असं स्ट्रॉंग चव आहे त्याला, पण छान आहे. तुम्ही चिकन, मटण, फिश तुम्ही सांगाल ते व्हेजिटेरियनमध्ये सुद्धा एकदम टेस्टी. आम्ही डाळीत पण कधी कधी फोडणीला घालतो, म्हणजे माझ्या सासूबाई घालायच्या. चिंच वापरतो, पण चिंचपेक्षा कोकम जास्ती वापरतो आम्ही, कारण मूळच्या आम्ही कोस्टल साईडचे आहोत, सौराष्ट्रावरून आलोय. सो मग ते नारळ, कोकम हे आमचं खूप जास्त बेस जास्त त्याच्यावर असतो का तुमचा? अच्छा. ओके. नारळाचं पण आमच्याकडे सांबारे प्रकार असतात, नारळाच्या दुधाचं असतं. मग त्यातला म्हणूनच मला असं वाटलं की हा काहीतरी वेगळा आहे. त्यातला हा हे मी ऑलरेडी कुक करून ठेवलेलं आहे. नंतर हे आहे पातळ शिरो. अच्छा. जाड दूध, ज्याला तो काय म्हणालीस? जाड शिरो. आम्ही हे पहिला केलं मिक्सर मधून, पहिला याला काढलं, मग परत त्याला फिरवून मी हे दुसऱ्यांदा हे काढलं. मग आम्ही ह्याला जाड आणि पातळ असं म्हणतो. आणि मग ह्याला मी हे बेसन घालणार. ओके. कारण की ते फुटलं नाही पाहिजे, फुटावं नाही म्हणून आम्हाला बेसन लावावं लागतं. प्लस आम्ही थोडे काजू पण घालतो या सांबाराला. सो मी हे पहिला मिक्स करते. ओके. आणि मग मीठ, साखर हे येतच.
हे हाताने असं करायचं. अच्छा, हाताने चांगलं मिक्स झालं येस पाहिजे. येस. ओके. त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. साधारण हे किती असेल, किती 4 चमचे. कारण मी जवळजवळ लाईक अख्खा नारळ घेतलेला आहे. अच्छा, अख्ख्या नारळाचं मीडियम छोटा नारळ असतो ना, तो अख्खा घेतले. त्याच्यापासून हे जाड दूध आणि त्याच्यापासूनच हे पातळ दूध आणि त्याच्यात 4 चमचे बेसन घातले. ओके. हे फोडणी न करता डायरेक्ट घालायचं. शिजवलंय आता. अच्छा. हा उकळायला लागेल आता. ओके. उकळायला लागला हा शिजलेला आहे. हो. त्याच्यामुळे उकळायला लागला की मग मी हे घालते. ओके. पातळ शिरं चण्याचं पीठ लावलेलं. ओके. आता याला चांगलं उकळून शिजवायचंय. ओके. मी मीठ आणि साखर घालते, पण अगोदर मी ह्याच्यामध्ये तुला सांगितल्याप्रमाणे मी पातळ शिरं चण्याला बेसन लावून मी ते टाकलं आणि काजू टाकले. हो हो. आणि आता मी मीठ आणि साखर घालते. हो. मी साखर का घालायची, कारण की अननस जरा थोडासा आंबट असतो थोडा. हो हो. तर त्याला घालणं गरजेचं आहे. हो. साखर कमी अधिक तुमच्यावरती डिपेंड. ते तुमच्यावरती आहे. झालाय तो. अच्छा. जस्ट एक 10-20% मी थांबली आहे त्याला घालायला थांबली. Okay. बिया डाळ त्याला असं खूप उकळ द्यायची नाही. एकदा तो टाकला की अच्छा. त्याला लगेच बंद करावं लागतं, नाही तर तो फुटेल. ओके. हो. अशी नाही झाली पाहिजे. Okay. त्याच्या आत तो गॅस बंद झाला पाहिजे, नाहीतर ती फुटेल. ओके. किती बारीक बारीक गोष्टी महत्वाच्या असतात ना अशा प्रकारचा. आता मी हा गॅस बंद केला. ओके. अननसाचं सांबार आहे. मी याच्यावरती आत्ता झाकण नाही ठेवत आहे. अच्छा. आता पाणी पडेल. बरं. पाणी नाही पडलं पाहिजे. म्हणजे मग हे असं उघडच ठेवायचं. हे जरा उघडं ठेवते, कारण की थंड झालं की मग मी झाकण ठेवी. अच्छा. ओके. म्हणजे पाणी न पडलं पाहिजे, कारण आपण झाकण लावलं मग त्याची टेस्ट जाते असं आम्ही बोलतो. अच्छा. ओके. म्हणून बाकी काही नाही. आपण मी तुला जसं सांगितलं की बटाट्याचं मेटकुटाचं पण मी करते. हे बटाटी मी गोल असे चकत्या कापून पाण्यात ठेवलेले आहेत. ओके. लसणाची पेस्ट आणि हा आमचा मेटकूट मसाला. मेटकूट मसाला लाल. हो, कारण आम्हाला सवय म्हणजे ब्राह्मण म्हटलं की मेटकूट म्हणजे पिवळं मेटकूट. आमच्याकडे लाल असतं. हे बघ थोडस घालतेय मसाल्यापुरतं. ओके. ह्याला जरा तापवते. आता हा गॅस बंद करते, नाहीतर तो मसाला जळला नाही पाहिजे. मग हे मेटकूट. अच्छा. थोडस लाल तिखट थोडं. हे असं परतवायचं. वास आला बघितलास? हो, खमंग वास आला. त्याच्यामध्ये थोडस लसूण घालायचा. आता गॅस ऑन करा. बारीकच ठेवा. बघ बारीक आहे. हो हो. मग त्याच्यामध्ये थोडस अजून ऍड करा ऑइल. हा जरा थोडासा तेल लागणारा रेसिपी आहे. अच्छा. मगच तो पण म्हणजे तेल पण असं घालायचं की सगळं व्यवस्थित. हे बघ दिसलं. हो. आता याच्यामध्ये बटाटी घाला. ओके. आम्ही याच्यात वाल पण घालतो. हा. अच्छा. वाल खूप छान लागतात याच्यात. वाल बटाटी मेटकूट नाही घालत आम्ही बटाणे ह्याच्यात. बटाटाच असतं. फिशला करतो. घोळ, सरंगा. ओके.
पण हा असा झणझणीत असतो का प्रकार? येस, मस्त छान. ओके. ह्याच्यामध्ये मग सॉल्ट, थोडंसं सॉल्ट, खूप नाही घालू का, कारण की ऑलरेडी मेटकूट मसालामध्ये थोडा सॉल्ट असतो. आता याला आपण शिजायला ठेवूया. ह्याला पण ओके. पाणी घालते मी. अच्छा, पाणी घालाय, हो. पाणी घालून शिजवायचं. हो. आहे की नाही छान दिसायला? हो, झणझणीत एकदम. एकदम भाताबरोबर, गरम गरम भाताबरोबर खायला मस्त रेडी. थँक्यू सो मच ताई, इतक्या छान पद्धतीने तू दाखवलंस आणि करायलाही ते सोपं आहे लक्षात आलं आणि टेम्पटिंग झालं मला की कधी एकदा खाऊन बघते. येस, सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा. येस, तुला सुद्धा खूप थँक्यू हो. की तू आलीस आणि माझं कलेक्शन पण दाखवलंस हो. आणि आमची पाठारे प्रभूंचं जेवणाचं सुद्धा तू हो. संस्कृती, आम्ही जे काय खातो हो, हो. त्याच्याबद्दल थोडं आपण तेही झालं हो, हो. बोलणं. हो. तर थँक्यू सो मच. येस. परत ये आता. हो, मला नॉनव्हेज आता नॉनव्हेजसाठी ये. येस, सो आम्ही नॉनव्हेज एपिसोड घेऊन लवकरच येऊ, पण आधी ही चव बघते की कशी वाटते ते. पाठाळे प्रभूंचं जेवण खरंच मला आवडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे आहे सांबाराचं, ते तर खूपच सुंदर आहे. म्हणजे इतकं खाल्ल्यानंतर असं जिव्हा तृप्ती होते ना, तसं झालं मला हे खाऊन. इतकं मला हे आवडलं आणि भाताबरोबर तर ते मस्तच लागत असेल. येस, सो मी हे नक्की करून बघणार आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला म्हणालेस की सांबारे वेगवेगळ्या प्रकारचे होतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे होतात? टमॅटोचं शीर बोलतो आम्ही. अच्छा. कॉलीफ्लॉवरचं सांबारे, वटाणे घातलेले सुद्धा सांबारे करतो. सेम पद्धत, फक्त नारळाचं दूध हे मुख्य बेस आहे. अच्छा. पातळ शिरं, जाड शिरं. पातळ शिऱ्याला आम्ही बेसन लावून, चण्याचं पीठ हो. लावून त्याला आम्ही फुटू नये म्हणून. हो. बाकीचे आमचे ते थोडे थोडे मसाले हो. आणि थोडंसं इकडे तिकडे आमचं असतात चेंजेस. म्हणजे आणि मेन म्हणजे माझ्या सासूबाई जशा करायच्या मी तशीच पद्धत फॉलो करते. बर. मग असे जर सांबारे करायचे असतील तर? नॉनव्हेजमध्ये सुद्धा आहेत सांबारे. काय सांगतेस? कोलंबी घालून पण. म्हणजे आम्ही टमॅटोची शीर बोलतो आणि त्याच्यात कोलंबी घालतो, तर खूप मस्त लागते. हो, हे तर तोंडाला पाणी म्हणजे माझ्याच तोंडाला पाणी सुटलं एक पदार्थ ऐकल्यानंतर. सो आपण ही सांबारांची सिरीज एकदा करायला हरकत नाही. येस. आता बटाटा, पण हा मला असा तिखट आहे असं वाटतंय तेवढा. तू खाऊन बघ. मेथीचे तो चव आणि थोडं कोकमाची चटक, असं तो कॉम्बिनेशन आहे. म्हणजे माझं असंच झालं, आहा असंच. बटाटा एकदम छान शिजला आहे आणि हे जे तिखट म्हणजे लाल जी तर्री आली आहे त्याच्यामुळे असं आधी मला खाऊ की नको, खूप तिखट आहे की काय, पण नाही, खाता येतं आणि भाताबरोबर तर ते कमालच लागेल. मस्त लागेल. मस्त. आणि तू जे नंतर आमसूल घातलंस त्याची चव एकदम त्याच्यात छान उतरली आहे. येस, मला मजा आली. भाताबरोबर लागतं की नाही? मस्त. कधीतरी असं आपण स्पेशली कधी थोडंसं आजारी असलो, आपल्याला काहीतरी चव असं, तर हे एकदम छान पर्याय आहे. आणि आम्ही याच्यामध्ये नॉनव्हेजचं पण प्रकार करतो. आपण पाठारे प्रभू स्पेशल एक सिरीजच करू या निमित्ताने. सगळेच पदार्थ खाल्ले जातील आणि सगळेच पदार्थ लक्षातही राहतील लोकांच्या की काय काय आहे ते. सो मला मजा आली आणि इतकी म्हणजे याची चव वेगळी, अननसाच्या सांबाराची नारळामुळे आलेली चव वेगळी, बटाट्याची चव वेगळी ज्याच्यात तिखट असूनही फार जळजळत नाही आहे आणि आमसुलाचा एक स्वाद आहे. त्यामुळे ह्या दोन्हींची चव वेगवेगळी आणि अशी सुखावणारी आहे. त्यामुळे मला मजा आली हे खाऊन आणि एक वेगळा अनुभव मिळाला, कारण मी हे पदार्थ पहिल्यांदाच खाल्लेत.
तो थँक्यू सो मच पुन्हा एकदा. येस, थँक्यू, आय मोस्ट वेलकम. येस, ये परत. नक्की. तर तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. तुमच्याकडे असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला पाठारे प्रभूंचे दाखवायला आवडतील तेही मला सांगा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.